लाडकी बहिणीचा लाडक्याचा हप्ता वाटप कसा होतो, नेमका हप्ता तुमच्या अकाउंटला कसा येतो आणि या ठिकाणी कशा स्वरूपाची प्रोसेस असते, 12वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता मग नेमका कधी भेटणार आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला या सांगणार आहे। बघा, एक मोठी बातमी समोर आली, नेमका हप्ता वाटप कसा होतो, लाडक्या ताईच्या अकाउंटला तो कसा येतो, त्यांची प्रोसेस काय असते, मंजुरी कशी भेटते आणि या ठिकाणी मंत्र्यामध्ये काय काय चर्चा होते, त्याच्यानंतर तुमच्या अकाउंटला कसे येतात, सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। लाडक्या ताईंनो, खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे। बऱ्याच ताईंना वाटतं की सर या ठिकाणी हे हप्ता वाटप कसं होतं, नेमकं मंजुरी कशी भेटते, मग डीबीटी बँकेला कशी जाते, मग आमच्या अकाउंटला कसे येतात, या सगळ्या गोष्टीची प्रोसेस या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे। TV9 ची एक मोठी बातमी समोर आली आहे। लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। 12वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता नेमका मग कधी भेटू शकतो, या महिन्यामध्ये भेटणार आहे का पुढच्या महिन्यामध्ये भेटणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याच्यामुळे आणि ज्या ताईंना या ठिकाणी मे महिन्याचा एप्रिल महिन्याचा हप्ता वाटप झाला नाहीये, त्यांच्या प्रश्नाचे देखील उत्तर मी देणार आहे की कशा स्वरूपात तुम्हाला काय चेक करायचंय, जर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आला किंवा तुम्हाला काही टेन्शन आलं तर ते कसं चेक करायचंय, सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे। हा व्हिडिओ प्रत्येक लाडक्या बहिणींनी बघायचा म्हणजे बघायचा आणि सगळ्यांनी या ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, कारण खूप महत्त्वाची बातमी या ठिकाणी आलेली आहे। 12वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता, नेमका हप्ता वाटप कसा होतो, आदिती तटकरे मॅडम आहेत, अजितदादा पवार आहेत, यांच्यामध्ये नेमकं कन्व्हर्सेशन काय होतं, नेमकं भाषांतर काय होतं आणि कशा स्वरूपात हप्ता तुमच्या अकाउंटला येतो, हे सगळं सांगणार आहे। बघा, 12वा हप्ता वाटप केव्हा होणार आहे, अजितदादांनी दिली नेमकी माहिती काय दिलेली आहे, नेमकं कशा स्वरूपात आमचं भाषण होतं ते सांगितलेलं आहे आणि त्यानंतर हप्ता न भेटणाऱ्या ताईंसाठी काय नेमकी अपडेट आलेली आहे ती पण सांगणार आहे। त्यांना प्रोसेस काय असणार आहे, त्यांना ऑनलाईन काय तक्रार करावं लागणार आहे का, काय कशा स्वरूपात सांगत, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा। लाडक्या ताईंनो, खूप महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे, ते तुम्हाला मी आता सांगणार आहे। चला या ठिकाणी सुरुवात बघूया। TV9 ची एक बातमी आली आहे, ती बातमी तुम्हाला अगोदर दाखवतो। बघा, या ठिकाणी तुमच्या समोर आहे, लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद होणार का, अजित पवार यांनी अखेर सांगूनच टाकलं। म्हणजे लाडक्या बहिणीचे पैसे नेमके बंद होणार आहेत का, हे लाडकी बहीण योजना चालू राहणार आहे का, हे सगळं त्यांनी आता सांगून टाकलेलं आहे। किंवा ती कशी प्रोसेस असते, म्हणजे पैसे आम्ही मंजूर कसे करतो, या ठिकाणी पुढे काय होतं, या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितले। आता वेळ वाया घालता डायरेक्ट या ठिकाणी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिलेली आहे आणि त्यांचं नेमकं काय म्हटले ते सगळं जाणून घेणार आहेत। बघा, या ठिकाणी आजची सगळ्यात लेटेस्ट बातमी तुमच्यासाठी ही सांगत आहे, सर्वांनी व्यवस्थित बघायची आहे। चला तर लाडक्या ताईंनो, बघा, एक लाडक्या बहिणीसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, खूप महत्त्वाची बातमी असणार आहे। लाडकी बहीण योजना बंद होणार का, अजित पवारांनी काय म्हटलंय, या ठिकाणी 10 जून तुमच्या समोर आहे। बघा, 10 जूनची ही बातमी आहे, संध्याकाळी 5:30 वाजताची बातमी, म्हणजे लेटेस्ट बातमी, सगळ्यात लेटेस्ट बातमी तुमच्या समोर या ठिकाणी दिलेली आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम पुण्यात पार पडलेला आहे। यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। यावेळी बोलताना अजित पवारांनी विविध विषयावर भाष्य केलं। गेल्या काही काळापासून विरोधक राज्य सरकारची लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचे विधान करत आहेत। त्यानंतर आता लाडकी बहीण योजना बंद होणार का, यावर अजित पवारांनी उत्तर दिलेलं आहे। त्यांना नेमकं काय म्हटलंय ते जाणून घेऊयात, नेमकं काय काय त्यांनी म्हटलंय, आता ही योजना काय बंद पडणार आहे की काय, हे सगळ्या गोष्टीची उत्तर तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत। बघा, लाडक्या बहीण योजना बंद होणार का, पवार यावर बोलताना अजित पवार म्हणाले की जोपर्यंत आम्ही महायुती काम करत आहोत तोपर्यंत लाडक्या बहिणीचे पैसे बंद होऊ देणार नाही, मी हा शब्द लाडक्या बहिणींना देतो। बघा, जोपर्यंत महायुती सरकारमध्ये आपण आहोत तोपर्यंत या ठिकाणी लाडकी बहीण योजना बंद पडून देणार नाहीत, अशा स्वरूपाचे त्यांनी या ठिकाणी वक्तव्य केले। म्हणजे 100% तुमची लाडकी बहीण योजना चालू राहणार आहे, ही तर गोष्ट क्लिअर झाली। आता बाकीचा प्रश्न असा होता की नेमका हा हप्ता कधी भेटतो। सॉरी ताई, लाडक्या ताईंना सॉरी, थोडी तब्येत डाऊन आहे, सर्दी वगैरे झाली त्याच्यामुळे थोडं प्रॉब्लेम आला, तर त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। चला, महिना संपल्यावर आता नेमकं अजितदादा पवार काय म्हणलेत बघा, या ठिकाणी महिना संपल्यावर आदिती मला संपर्क साधते आणि दादा महिलांना पैसे द्या म्हणून सांगते, आम्ही तातडीने पैसे देतो। म्हणजे काय, तर लाडक्या ताईंनो, महिना संपायच्या वेळेस जो आठवडा असतो त्या ठिकाणी आदिती तटकरे मॅडम काय करतात, अजितदादांना संपर्क साधतात आणि संपर्क साधल्यानंतर अजितदादा पवार या ठिकाणी काय करतात, त्यांना पैसे मंजूर करून टाकतात।
तर ही गोष्ट आता एक गोष्ट त्यांची मधली त्यांनी डायरेक्ट सांगून टाकलेली आहे की महिना जो असतो, महिना संपायच्या जो शेवटचा आठवडा असतो त्याच्या शेवटच्या आठवड्याच्या अगोदरच, म्हणजे यावेळेस पण आपण बघितलं होतं 20 मे या दिवशी अजित पवार यांनी काय सांगितलं, अजितदादा पवार यांनी काय सांगितलं होतं की मी या ठिकाणी यांनी सांगितलं होतं की मी या ठिकाणी काय केलेलं आहे, चेकवर सही केलेली आहे आणि 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटला पैसे येतील. मी आदिती तटकरे मॅडम यांना देखील फोन करून सांगितलंय की तुम्ही महिलांना पैसे देऊन टाका. हे कधी सांगितलं होतं, 20 मेला. म्हणजे विचार करा की महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सगळ्या गोष्टी होत असतात. तर आता एक गोष्ट आपल्याला क्लिअर झालेली आहे की महिन्याचा जो शेवटचा आठवडा आहे तो खूप महत्वाचा असणार आहे. हे डायरेक्ट त्यांनी सांगितले. म्हणजे 20 तारीख पासून 20 ते या ठिकाणी 30 किंवा 31 महिना जो असेल त्या 10 दिवसामध्ये सगळे गोष्टी ठरतात. ही गोष्ट आता कन्फर्म झाली. आता बरेच टाइम असेल की सर मग कधी कधी पैसे दुसऱ्या महिन्यामध्ये येतात, कधी कधी त्याच महिन्यात येतात, सर कधी कधी महिन्याच्या मध्येच येतात. मग त्याचं काय लक्षात घ्या, या 10 दिवसामध्ये सगळ्या गणित ठरतात आणि त्याच्यानुसार पुढच्या महिन्यामध्ये काही तारखा आलेल्या आहेत का, चांगल्या तारखा आलेल्या आहेत का, ह्याच महिन्याच्या शेवटी आपण द्यायला पाहिजेत, किंवा पुढच्या महिन्यामध्ये बघा जसं की तुम्ही बघितलं असेल रक्षाबंधन असेल, भाऊबीज असेल, किंवा लाडक्या ताईंचं काही फंक्शन असेल, किंवा जसं की महिला दिवस असेल, किंवा काही एखादा जर सण असेल त्या सणाच्या निमित्ताने देतात का, या सगळ्या चर्चा या ठिकाणी या 20 ते 30 तारखेच्या शेवटच्या 10 दिवसामध्ये होतात. बघा ह्या तुम्हाला सगळ्या गोष्टी मी मधल्या सांगत आहे. तर लाडक्या ताईंनो बघा, हे लाडक्या ताईंचं हे चॅनल आहे, सगळ्या अपडेटेड गोष्टी तुम्हाला मी सांगत असतो. बघा महाराष्ट्रातलं हे आपलं एकमेव असं चॅनल आहे लाडक्या बहिणीचं, फक्त लाडक्या बहिणीच्या या ठिकाणी व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतात. त्याच्यामुळे लाडक्या बहिणीचं चॅनल आहे, तुमच्या सगळ्यांचं चॅनल आहे. तर लाडक्या ताईंनो बघा, तुमचे जे प्रश्न आहेत ते सगळ्या प्रश्नाचे उत्तर पण भेटतात. आणि तुम्हाला एक महत्वाची बातमी या ठिकाणी सांगून दिली की शेवटच्या आठवड्यामध्ये सगळे गणित फिरतात. सगळ्या गणित या ठिकाणी म्हणजेच काय, तुम्हाला हप्ता कधी भेटणार आहे, कधी वाटप होणार आहे, हे सगळं शेवटच्या आठवड्यामध्ये ठरलं जातं. तर आता या पण आठवड्यामध्ये बघा, मागच्याच म्हणजे मे महिन्याचा हप्ता कधी भेटला, जून महिन्यामध्ये भेटलाय. आता जून महिन्याचा हप्ता या ठिकाणी याच महिन्यामध्ये भेटेल का पुढच्या महिन्यामध्ये, हे महत्वाचं आहे. आता लक्षात घ्या, या वक्तव्यावरून तर असं दिसतंय की शेवटचा आठवडा म्हणजेच काय, जून महिन्याचा शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला जूनचे पैसे भेटू शकतात. म्हणजे 21 ते 21 जूनला या ठिकाणी एक मोठी बातमी येऊ शकते. 20-21 जूनला मोठी बातमी येऊ शकते आणि 20-21 जूनला समजेल आपल्याला की ह्या ठिकाणी कोणत्या दिवशी पैसे येतील. म्हणजे आता जूनचा हप्ता जो आहे तो शेवटच्या आठवड्यामध्ये भेटू शकतो, ही डायरेक्ट तुम्हाला मी गोष्ट सांगितलेली आहे. किंवा त्याचं अपडेट येणार आहे तो म्हणजे जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे. त्याच्या अगोदर जर कोणी दिलं, किंवा जे मंत्रिमंडळात असेल, किंवा आदिती तटकरे मॅडम असतील, किंवा अजितदादा पवार यांनी पण स्वतः काही कार्यक्रमामध्ये सांगितलं की बाबा हा हप्ता मी या दिवशी देणार, सगळ्यात अगोदर आपल्या या चॅनलवर तुम्हाला ती माहिती मी देणार आहे. त्याच्यामुळे काळजी करू नका. तर लाडक्या ताईंनो सगळ्यांना एक आनंदाची बातमी ही सांगितलेली आहे की बाबा तुम्ही आता वाट बघण्यापेक्षा एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करून सांगतोय, शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे भेटत असतात. पण आता असं नाही की हे त्यांनी फिक्स करून टाकलं की शेवटच्याच आठवड्यामध्ये, त्याच्यामध्ये मागे पुढे होऊ शकतं. आता मागे पुढे घेण्यापेक्षा आपल्याला मागे कसं घेता येईल ते आपल्याला बघायचं. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो जास्तीत जास्त आपल्याला मागणी करायची सरकारकडे. अजितदादा पवार यांना असेल, किंवा कुणी आमदार असतील, खासदार असतील, किंवा कलेक्टर असतील, यांना निवेदन द्यायला सुरू करावं लागणार आहे. आता नगरसेवक असेल, तर मी स्वतः पुण्यामध्ये आहे, तर पुण्यामधल्या नगरसेवकांना भेटून राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील, भाजपचे असतील, शिवसेनेचे असतील, यांना नगरसेवक असतील किंवा जे आमदार असेल त्यांना या ठिकाणी आपल्याला मागणी पत्र द्यावं लागतील, निवेदन द्यावं लागतील आणि आपल्याला लवकरात लवकर त्यांना हप्ता कसा देता येईल ते सांगावं लागणार आहे, किंवा एक तारीख फिक्स करावी अशा स्वरूपाची आपल्याला मागणी पत्र त्यांना द्यावं लागणार आहे. तर लाडक्या ताईंनो असं जर केलं तर निदर्शनास त्यांच्या येणार आहे, कारण त्यांना महिन्यात कधीतरी पैसे द्यायचेच आहेत. हे गोष्ट क्लिअर आहे की बाबा कधी ना कधी एक दिवसाला त्यांना पैसे द्यायचे, मग एक तारीख फिक्स करून टाका आणि त्या तारखेला पैसे द्या, अशा स्वरूपाची आपण मागणी सरकारकडे करणार आहोत. तर सगळ्यांचा ह्याचा सपोर्ट आहे का मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. आता बऱ्याच ताईंचा अजून एक प्रश्न आहे, म्हणजे बऱ्याच ताई म्हणजे काही आता जास्त नाही आहेत, एक जास्तीत जास्त आपण 1 ते 2% अशा ताई आहेत ज्यांना अजून पैसे भेटलेले नाहीत, त्यांचे फॉर्म अप्रूव्ड आहेत, डीबीटी कंप्लीट आहे, तरी त्यांना पैसे येत नाहीत. अशा ताईंना नेमकं काय करायचं. बऱ्याच ताई म्हणतात की सर ते ऑनलाईन वगैरे तक्रार करायची आहे का, असं करायची, काही एवढे टेन्शन घ्यायची गरज नाहीये, कारण बऱ्याच ताईंना मोबाईल वापरायला येत नाही, बऱ्याच ताईंना शेतकरी असल्यामुळे त्यांना माहित नाही की कसं जाऊन एजंट काही, आणि काही एजंट असतात, म्हणजे काही एजंट काय करतात, जास्त पैसे घेतात, 100-200 रुपये 300 रुपये घेतात आणि त्यामध्ये काय होतं, तक्रार नोंदवण्यासाठी पैसे लागतात. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो त्याच्यापेक्षा एक सोपा उपाय तुम्हाला मी सांगणार आहे. त्याच्यामुळे एक
व्हिडिओ मी तुम्हाला त्याच्यावर बनवणार आहे, उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो. तर व्हिडिओ सगळ्याला तो पाहिजे का, तक्रार नेमकी कशी करायची किंवा एकदम सोपा पद्धत, काही गरज नाही, घरी बसल्या बसल्या 2 ते 3 मिनिटांमध्ये कार्यक्रम होतो. काय तुम्हाला फॉर्म भरायची गरज नाही किंवा काही करायची गरज नाही. फक्त त्यासाठी एकच गोष्ट करायची, तुमचं जिल्हा नाव सांगा, गाव सांगा, तालुका सांगा, जिल्हा सांगा. या 3-4च गोष्टी मला सांगायच्या. ज्या ज्या ताईंना अजून पैसे भेटले नाहीत त्यांनी ह्या 4 गोष्टी मला सांगा. नाव पूर्ण सांगायचंय, नाव पूर्ण सांगा. तुमचं जे काय तुमचं नाव आधार ह्यांनी फॉर्म भरायच्या वेळेस टाकले ते नाव पूर्ण सांगा. त्याच्यानंतर तुमचं गाव सांगा, तालुका सांगा आणि जिल्हा सांगा. या 4 गोष्टी फक्त कमेंट बॉक्समध्ये टाका. तुम्हाला डायरेक्ट पुराव्यासहित दाखवतो किती सोपं आहे. काही ऑनलाईन वगैरे करायची गरज नाही, कुठे इकडे फॉर्म भरायची गरज नाही, तिकडे तक्रार करायची गरज नाही. एकदम सोप्या भाषेत तुम्हाला डायरेक्ट उत्तर भेटणार आहेत. त्याच्यामुळे सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा, तुमचे उत्तर पण मी देऊन टाकणार आहे. चला उद्या भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराज, श्री गुरुदेव.